नमस्कार, मी सोहम बाळापुरे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पॉझिटिव्ह महाराष्ट्र या चॅनलवर. आजचा विषय थोडा वेगळा आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक मतदारसंघ जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत सुनील प्रभू. त्यासोबत शिवसेना या पक्षाचे उमेदवार आहेत म्हणजेच महायुतीचे संजय निरुपम. आणि त्यानंतर मनसेचे उमेदवार आहेत भास्कर परब, ॲडव्होकेट आहेत ते, ॲडव्होकेट भास्कर परब आणि इतरही काही उमेदवार आहेत. तर हे सगळं हा दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा नाही आहे, तर एक वेगळी घटना घडली आहे. घटना म्हणजे ती साहजिकच आहे, पण ते दृष्टीमध्ये पडलं आहे, निदर्शनास आली आहे ती घटना. तर दोन आहेत, तर त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे हिंदूंची शिवसेना, जी बाळासाहेबांच्या सभेची सुरुवात व्हायची, ती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, ती हिंदूंची शिवसेना आता कुठे चाच पडते किंवा कुठे कुठे जाते, काय काय करते, हे सगळं आपण बघायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जे मतांचं विभाजन झालं आणि मतांची टक्केवारी जर बघितली, कोणाचे उमेदवार कमी निवडून आले, कोणाचे जास्त आले, कोणाचे जास्त जागा घेऊन सुद्धा कमी आले, त्या मानाने त्यांचं पर्सेंटेज किंवा त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तो कमी राहिला आहे. पण त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये थोडी वाढ झाली आहे. पण जो मूळ शिवसैनिक होता किंवा मूळ शिवसेनेची जी मतं होती ती शिंदे शिवसेना यांच्यासोबत गेल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतं. तर आता हे सगळं कशासाठी, तर लोकसभा निवडणुकीमध्ये जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जे वाढलेलं मतदान झालं ते नेमकं कोणाचं झालं. तर आपणही बघू शकता की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ज्या भूमिका आहेत, ती वक्फ बोर्डचं समर्थन असेल किंवा काही अजून भूमिका ज्या एका विशिष्ट समुदायासाठी, विशिष्ट समाजासाठी म्हणजेच मुस्लिम बांधवातील समाजासाठी घेतल्या गेल्या, तर त्यामुळे त्यांचा जो मतांचं टक्केवारी आहे त्यामध्ये वाढ झाली आहे. तर ही परिस्थिती फक्त एका मुख्यमंत्रीपदासाठी आली आहे शिवसेनेवरती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरती, असं म्हणलं जाऊ शकतं की मुख्यमंत्री पदाच्या नादात तुम्ही तुमचा पक्ष इथे आणून ठेवला आहे की आज तुम्हाला काय काय करावं लागतं. म्हणजे एकेकाळी जी शिवसेना होती की मातोश्रीवरून जो आवाज घुमायचा आणि आवाज अख्ख्या महाराष्ट्रभर जायचा आणि सगळे थरकाप उडायचा, तर आज तर काही वेगळीच परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन बऱ्याच लोकांचे पाय धरावं लागतात आहेत, त्यात काही वाईट नाही आहे. पण अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ दिंडोशी विधानसभा मतदारसंघातला आहे आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू हे त्यांच्या मतदारसंघात एका ठिकाणी गेले. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा. ये लड़ाई सिर्फ किसी सीट की नहीं है, ये संविधान की हिफाजत की लड़ाई है, मुल्क की हिफाजत की लड़ाई है. हम देख रहे हैं सालों से भाईचारगी के साथ, मोहब्बत के साथ, एक फूल के गुलदस्ते की तरह मिलजुल कर हम रहते थे. लेकिन पिछले 10 सालों से जो हालत हमारे मुल्क की हो रही है और दिन ब दिन उसके अंदर जो बिगाड़ पैदा हो रहा है, बड़ी साजिश के साथ और बड़ी होशियारी और मक्कारी के साथ पूरा हमारा संविधान को नुकसान पहुंचाया जा रहा है. जिस मुल्क को हमारे सबके बाप दादाओं ने मिलकर कुर्बानी देकर, जान माल सलाहियतें लगाकर, पेड़ियां कुर्बान करके सूली पर लटक कर उन लोगों ने मुल्क को आजाद करवाया था, आज उस मुल्क में खास तौर पर हम मुसलमानों के साथ जो हो रहा है, हमें बड़ा दुख होता है. भाई हमने इस मुल्क के लिए पहले भी कुर्बानी दी थी, आज भी कुर्बानी दे रहे हैं और मौत तक कुर्बानी देंगे, बल्कि हमारा जिस्म भी इसी मिट्टी में दफन होता है. आप लोग जिस फिक्रों को लेकर आए, हमारा हर साथी आपकी शाना बचाना और आपके कंधे के साथ कंधे मिलाकर खड़ा है. पूरी मेहनत करेंगे. पिछले इलेक्शन में भी आपने देखा है और आपको इकरार भी करना पड़ेगा कि नहीं, उलमा ने मैदान में आकर मोर्चा संभाला और काम किया, जिसकी वजह से अच्छी सीटों से हम लोग जीते. और आज भी हम काम करेंगे, मेहनत करेंगे, लेकिन जीतने के बाद भी आप हजरात की कुछ जिम्मेदारियां हैं. उस जिम्मेदारी को आप निभाओगे तो हमको खुशी भी होगी और आइंदा हमको भी बल मिलेगा, जोश मिलेगा
मैं अजीत जी को बहुत सालों से जानता हूँ, अजीत जी भी मुझे जानते हैं कि 15 अगस्त को 26 जनवरी को जो प्रोग्राम होता था हमेशा अजीत जी उसमें आते रहे, किस शान के साथ हम प्रोग्राम करते थे। लेकिन पिछले 1-2 सालों से बिल्कुल मन टूटा हुआ है, दिल टूटा हुआ है। वो जोश, वो जज्बा और मुल्क के लिए, दिन अपने संविधान के लिए हमको जिस अंदाज से आगे बढ़ना चाहिए था, बहुत उसमें तकलीफ हो रही हालात देखकर। अब ये कि हम इंशाल्लाह मिलकर कोशिश करके, मेहनत करके जीतेंगे। अब जीतने के बाद जो परेशानियां हमारे सामने हैं, एक बहुत बड़ी परेशानी का मैं जिक्र कर लूं। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हम सबके नबी है, और सिर्फ मुसलमानों के नबी नहीं है, दुनिया के इंसानियत के नबी है। बघितलं, आपल्या मुल्कमध्ये परिस्थिती थोडी बिकट आहे. आमच्या बापदादांनी त्यांचं प्राण देऊन, त्यांचे जीव देऊन हे स्वातंत्र्य मिळवलं आणि आता परिस्थिती खूप वाईट झाली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्रित होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू यांच्यासाठी काम करायचं. त्यांचं एक पत्रसुद्धा व्हायरल झालं आहे आणि ते तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. तर ते उर्दूमध्ये आहे, पण गुगल लेन्सवर सहजच ते ट्रान्सलेट होऊ शकतं. तर तुम्हीसुद्धा ते ट्रान्सलेट करून बघू शकता त्यात काय लिहिलं आहे. तर तुम्हाला आता ते ट्रान्सलेट झालेलं सुद्धा दिसत असेल. तर महाविकास आघाडी सर्व मुस्लिम बांधवांना थोडंसं ट्रान्सलेशनमध्ये इथे गडबड होते आणि थोडं कमी जास्त होऊ शकतं, कारण ते गुगलनी केलं आहे, कारण मला तर काही उर्दू येत नाही. तर सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की 2024ची विधानसभा निवडणूक बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. आम्हाला माहिती आहे की महाविकास आघाडी, ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर अनेक पक्ष एक युनिट म्हणून निवडणूक लढवत आहे. आपण सर्वांनी त्यांना एकत्र पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या भागातील शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू, जे गेली 10 वर्ष आमदार आहेत, त्यांनी आपल्या मुस्लिम राष्ट्रासाठी आणि आपल्या प्रदेशासाठी, तर इथे राष्ट्र जो शब्द ट्रान्सलेट झाला आहे तो राष्ट्र म्हणजे काही एकदमच राष्ट्र नाही, पण आपला एक जो मुल्क ज्याला म्हणता येईल, पण मोहल्ला किंवा आपली जो काही एरिया आहे त्या एरियासाठी किंवा आपल्या प्रदेशासाठी, म्हणजे आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी, आणि आपण त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जिथे राहतो आणि जो काही आपला एक मोहल्ला आहे त्या मोहल्ल्यासाठी खूप काही कामं केली आहेत. आमच्या भागातून यावेळी तिसऱ्यांदा कोण निवडून येत आहे या सर्व प्रलोभनापासून आपले राष्ट्र आणि प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण एकत्रित येऊया. तर आपले राष्ट्र म्हणजे आपला मोहल्ला, प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण एकजूट होऊया आणि पुन्हा एकदा साहेबांना प्रार्थना करूया आणि त्यांना प्रोत्साहन द्या. ही सध्याची परिस्थिती. हे नाव मुस्लिम बांधवांना विनंती आहे, म्हणजे हे मुस्लिम बांधवांना विनंती आहे. मतदान ही आपली शक्ती आहे आणि ती शक्ती वापरा. मताचे विभाजन होऊ देऊ नका. सुनील प्रभू साहेबांना सत्तेत आणून आमच्या भागाचे रक्षण करा, आपल्या भागाचे रक्षण करा. निवडणुकीच्या दिवशी चिन्ह लक्षात ठेवा, त्यांचे चिन्ह हे उदाहरण आहे. बघितलं, तर इतकी वाईट किंवा इतकी बिकट परिस्थिती झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावरती खरंच इतकी वाईट परिस्थिती आली आहे की मतांसाठी इतकं लाचार होऊन जावं लागतं की जी हिंदूंची शिवसेना होती, योगी आदित्यनाथ असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे, या सगळ्यांच्या भाषणामधून एक गोष्ट येते की एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. जातीमध्ये विभाजन केलंय. एकत्र व्हा, हिंदू म्हणून एक पुढे या. तेच तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सुद्धा जागरूक राहण्याची गरज आहे. कारण अशी जर परिस्थिती आली तर आपल्याला सुद्धा आपल्या मुल्कची काळजी घेण्यासाठी एकत्र होऊन मतदान करावं लागेल. कारण जेव्हा हे लोक एकत्र येतात, यांच्यावरती अत्याचार झाले किंवा यांच्यावरती गेल्या 10 वर्षामध्ये अत्याचार झाले असं त्या व्हिडिओमध्ये बोललेत, तर नेमके कोणते अत्याचार झाले? बांगलादेशमध्ये कोणावर अत्याचार झाले, उत्तर प्रदेशमध्ये कोणावर अत्याचार झाले, नाशिकमध्ये काय झालं होतं, अकोल्यामध्ये काय झालं होतं, अमरावतीमध्ये सुद्धा काय झालं होतं, कोणावर अत्याचार झाले. नवनीत राणा निवडून आल्यानंतर अमरावतीमध्ये कोणी आकर्षताळेपणाने आनंद साजरा केला. अमरावतीमध्ये जी दंगल झाली होती तेव्हा कोणाचं नुकसान झालं, हे सगळं तुम्ही विचार करा आणि विचार करून मत द्या.
एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. तोपर्यंत जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषयासह. धन्यवाद.